प्रिय विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे आपलं आपल्याच YouTube चॅनल एस.एस. सायन्स अकॅडमीमध्ये। आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 9वी वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान, ज्याला गुण 30 आहेत आणि जी कृतीपत्रिका 1 ते 21 वर आधारित आहे आणि ज्याला वेळ 1 तास आहे, हे पाहणार आहोत। यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा। हे 2 गुणांसाठी। तर याच्यामध्ये पहिले दिले अमिबा प्रोटिस्टा, तर जीवाणू हे मोनेराशी संबंधित आहेत। त्यानंतर दुसरे दिले होका यंत्र, सूची चुंबक आणि दारावरची बेल यामध्ये नालाकृती चुंबक असतो। यानंतर आपला प्रश्न ब आहे, पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते लिहा। 2 गुणांसाठी। या आकृतीमध्ये सहसंयोज बंध तयार होतो आणि या आकृतीमध्ये आयनिक बंध तयार होतो। यानंतर आपला प्रश्न दुसरा आहे, शास्त्रीय कारणे लिहा। 4 गुणांसाठी। यामध्ये पहिले दिले कॅलिडोस्कोप मध्ये नक्षीदार रचना तयार होतात। तर कॅलिडोस्कोप हा 2 पेक्षा जास्त आरसे असतात यामध्ये, आणि यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही। कॅलिडोस्कोप मधील आरशांमुळे कॅलिडोस्कोप मध्ये नक्षीदार रचना तयार होतात। यानंतर दुसरा आपला शास्त्रीय कारण लिहायचं आहे, सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा। तर जेव्हा सर्दी झाल्यावर आपण शिंकतो तेव्हा आपल्या शरीरातील जंतू हवेमध्ये पसरतात। सर्दी ही संसर्गजन्य रोग असल्यामुळे ते दुसऱ्यांना देखील होऊ शकते, म्हणून सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा। यानंतर आपला प्रश्न तिसरा आहे, खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी। तर यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे, कोणकोणत्या वायूचे ऑक्साईड हवेत मिसळत आहेत। तर सल्फर, नायट्रोजन व कार्बन या वायूंचे ऑक्साईड हवेत मिसळत आहेत। त्यानंतर ब विचारले, पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असते। तर पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात नायट्रिक आम्ल, नायट्रस आम्ल व सल्फ्युरिक आम्ल असते। त्यानंतर क विचारले, आम्लवर्षेचा होणारा परिणाम सांगा। आम्लवर्षामुळे माती व पाण्याची आम्लता वाढते आणि जलीय परिसंस्थेवर देखील परिणाम होतो। यानंतर विचारले, अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल। तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणास कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण। त्यानंतर निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 14, खालील ओघ तक्ता पूर्ण करा। 2 गुणांसाठी आपल्याला सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण लिहायचंय। तर सूक्ष्मजीव अधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे वर्गीकृत होतात। अधिकेंद्रकीमध्ये जीवाणू येतात, दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल येते। यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावे दिलेली आहेत, ती दुरुस्त करून लिहा। तर यामध्ये पहिल्याचं करेक्ट नाव आहे अतिपरासरी, दुसऱ्याचं आहे समपरासरी आणि तिसऱ्याचं आहे अवपरासरी। त्यानंतर प्रश्न 6वा विचारलाय, ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्यक्रम लिहा। मी इथे योग्यक्रमच लिहिलेला आहे उत्तरामध्ये। पहिल्यांदा काय होतं, तर तापमान व घनता वाढते। त्यानंतर तप्त वायूचा गोला तयार होतो आणि त्यानंतर अणुऊर्जा निर्मिती सुरू होते। त्यानंतर वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो। यानंतर प्रश्न 7वा आहे, प्रत्येकी 2 उदाहरणे द्या 4 गुणांसाठी। तर नैसर्गिक विघटनशील पदार्थ, मी इथे 4 उदाहरण दिली, त्यापैकी कोणतेही 2 द्या तुम्ही। पालेभाज्या, फळे, कागद, लाकूड हे नैसर्गिक विघटनशील आहेत। त्यानंतर विचारले, ध्वनीचा प्रसारण या माध्यमातून होतो। हवा आणि पाणी या माध्यमातून ध्वनीचा प्रसारण होतो। स्थायूंमधून काही पदार्थांमधूनच फक्त ध्वनी प्रसारण होऊ शकते। त्यानंतर प्रश्न 8वा आहे, खालील आकृतीत प्रकाश परावर्तनाचे प्रकार आहेत, त्यांचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करा। तर तुम्ही पाहू शकता या आकृतीमध्ये 2 परावर्तन दाखवण्यात आलेले आहे, म्हणजे प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि दुसरं म्हणजे प्रकाशाचे अनियमित परावर्तन। यामधील फरक पाहून घेऊया आपण। तर सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात आणि खळबळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात। यामध्ये सर्व अपाती किरणे एकमेकास समांतर दिसतात, पण परावर्तित किरणे ही समांतर असतात। पण यामध्ये अपाती किरणे एकमेकास समांतर दिसतात, परंतु परावर्तित किरणे एकमेकास समांतर दिसत नाहीत। यानंतर आपला प्रश्न 9वा आहे, काय होईल ते लिहा 3 गुणांसाठी। यामध्ये पहिलं विचारलंय, अति प्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केलं
केले. अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केल्यास तणाव, डोकेदुखी, स्नायूदुखी, राग येणे, किडनीचे आजार होऊ शकतात. त्यानंतर दुसरं विचारलंय, विद्युत घटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले. असं झालं तर परिपथ पूर्ण होऊन बल्ब पेटेल. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर उष्णता, विषारी वायू, राख, लावा इत्यादी वातावरणात पसरतील. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे द्या 2 गुणांसाठी. यामध्ये पहिलं विचारले, चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात. तर या मानवनिर्मित वस्तूमुळे अविघटनशील घनकचरा वाढतो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, ते परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे. तर अशा अविघटनशील घनकचऱ्याची नीटपणे विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा वापर कमीत कमी करावा व हे कचरा घंटागाडीत किंवा कचराकुंडीतच टाकावे. तर इथे आपली चाचणी क्रमांक 3 विज्ञान आणि तंत्रज्ञानची संपलेली आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्हाला प्रोत्साहित करत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विषयाशी संबंधित कोणतीही अडचणी, कोणतेही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा.